नमस्कार. तुम्हाला सुद्धा नेहमीची 30-30 साबुदाणा खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळा आला असेल, तर ही अजिबात जरासुद्धा साबुदाणा न भिजवता अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होणारी पौष्टिक अशी रेसिपी नक्की बनवून पहा. यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. चला मग आजच्या या उपवासाच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वात आधी इथे आपल्याला 1 वाटी साबुदाणे घ्यायचे आहेत. आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवूया. तवा गरम झाला की त्यामध्ये आपल्याला 1 वाटी साबुदाणे घालायचे आहेत. आता साबुदाणा आपल्याला मध्यम गॅसवरती छान असं फुलेपर्यंत 4 ते 5 मिनटं याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. अधूनमधून सतत असं परतत राहायचं, जेणेकरून साबुदाणा सर्व बाजूनी छान एकसारखा असा भाजला जाईल. साबुदाणा भाजल्यामुळे बघा तो नंतर आणखीन छान असा फुलतो आणि मग आपल्याला याची पावडर बनवायची आहे. त्याकरता अगोदर साबुदाणा भाजून घ्यायचा. ही साबुदाण्याची रेसिपी झटपट तयार होते आणि सर्वांना आवडेल अशी सुद्धा आहे. बऱ्याच वेळा बघा नेहमीचे तेच उपवासाचे पदार्थ, तेलकट पदार्थ, वडे वगैरे किंवा मग खिचडी खाऊन बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते, जडपणा येतो. त्यामुळे तुम्ही ही मस्त झटपट होणारी पौष्टिक रेसिपी बनवू शकता. पहा इथे आपले साबुदाणे छान असे भाजत आलेले आहेत. जर असे फुलल्यासारखे दिसतात ना, मग तेव्हा काय करायचं, आता आपल्याला ना गॅस बंद करायचा आहे आणि हे भाजून घेतलेले साबुदाणा जरा वेळ थंड होण्याकरता ठेवून द्यायचा आहे. आता आपण लगेच गॅस बंद करूयात. पहा इथे साबुदाणा छान असा भाजला गेलेला आहे. अगदी व्यवस्थित भाजल्यानंतर फुललेला आहे. आता याला थंड होण्याकरता ठेवून देऊया. पहा इथे साबुदाणा अगदी व्यवस्थित असा थंड झालेला आहे. थंड झाल्यानंतर आणखीन छान कुरकुरीत असा झालेला आहे. आता लगेचच हे भाजून घेतलेले साबुदाणा आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. साबुदाणा पहा आपण अगोदरच भाजून घेतला आहे ना, त्यामुळे मिक्सरला जेव्हा फिरवतो तेव्हा पटकन याची पावडर तयार होते. आता लगेच याला झाकण लावून मिक्सरला फिरवून घेऊया. पहा इथे आपण साबुदाणे मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहेत. याची पावडर बनवून घेतलेली आहे. अगदी छान असं याचं पीठ इथे तयार झालेलं आहे. लगेचच आपण ही साबुदाण्याची पावडर एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. पहा अगदी बारीकसर असं आपण याचं पीठ बनवून घेतलेलं आहे. तुम्ही जर विकतच्या साबुदाण्याचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. पहा या स्वरूपाचं आपलं इथे हे पीठ तयार झालेलं आहे. इथे आपल्याला घ्यायचे आहे 2 उकडलेले बटाटे. इथे मी 2 मध्यम आकाराचे उकडून घेतलेले आहेत बटाटे. सोबतच याचे साल काढून घेतलेले आहे. आता आपल्याकडे अशा प्रकारची छोटी किसणी असते पहा, अद्रक किसायची. त्याने हे बटाटे किसून यामध्ये घालायचे आहेत. 2 मध्यम आकाराचे बटाटे या ठिकाणी मी वापरलेले आहेत. तर हे जे प्रमाण आहे ना, म्हणजे हा नाश्ता असेल किंवा पदार्थ असेल तर मी 2 व्यक्तींकरता बनवत आहे, त्यामुळे असं प्रमाण आहे. तुम्हाला जर जास्त व्यक्तींकरता बनवायचं असेल तर तुम्ही इथे याचं प्रमाण वाढवू शकता. पहा आपण यामध्ये 2 बटाटे किसून घेतले. आता बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची, कोथिंबीर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सर्वजण छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं. तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर नसेल चालत तर नाही घातली तरी पण चालेल. आणि बऱ्याच ठिकाणी जिरे खातात उपवासासाठी, ज्यांच्याकडे चालतं ते घालू शकतात. सर्वजण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला यामध्ये जरासुद्धा पाणी न घालता आपण हे सर्वजण एकजीव करून घ्यायचं आहे. हे पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर मग गरज पडली तर आपण यामध्ये पाणी वापरणार आहोत. पहा इथे आपण छान व्यवस्थित असं याला मिक्स करून घेतलेलं आहे. इथे पहा याचा याप्रमाणे गोळा तयार झालेला आहे. तर इथे आपल्याला पाण्याची गरज आहे, त्यामुळे आपण अगदी 1-2 चमचे जसं पाणी लागेल तसं वापरूया. सुरुवातीला 1च चमचा आपण यामध्ये पाणी घालूया आणि व्यवस्थित पुन्हा एकदा याला मळून घेऊया. जरा घट्टसर असंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणखीन घट्ट वाटते त्यामुळे आपण आणखीन 1 चमचा यामध्ये पाणी घालू. तर असं मिळून फक्त आपण इथे 2च चमचे पाणी वरचं वापरलेलं आहे. आता व्यवस्थित असं याला मळून घ्यायचं आहे, छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर असा गोळा तयार झाला. यावरती पुन्हा थोडंसं तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पहा या स्वरूपात इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता यावरती झाकण ठेवूया. 4 ते 5 मिनटं हे पीठ साईडला ठेवून देऊया. 5 मिनटानंतर यावरती झाकण काढलं. पुन्हा हलक्याशा हाताने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि आता आपण लगेचच ना याचे गोळे बनवून घेऊयात. तर छोट्या छोट्या आकाराचे याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर पहा इथे मी या आकाराचा गोळा बनवून घेते. तर या पद्धतीने आपण सर्व गोळे बनवून घेऊयात.
तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील. पहा, आपण सर्व गोळे बनवून घेतले. आता इथे पोळपाट बेलन घ्यायचं आहे, त्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं. बनवून घेतलेला पिठाचा गोळा घ्यायचा आणि आता याला लाटून घ्यायचं आहे. तर याला हलक्या हाताने व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे. तर हे कड्याने चिरते तर चिरू द्या. आपण नंतर याला ना झाकणाने गोल आकाराच्या झाकणाने व्यवस्थित असा आकार देऊन घेणार आहोत. छान असा याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. मध्यम आकाराचा पराठा लाटून झाला. आता आपल्याला गोल भांडं घ्यायचं आहे आणि याला बरोबर असा गोल आकार देऊन घेऊया. तुम्ही याला हव्या त्या आकारामध्ये बनवून घेऊ शकता. त्रिकोणी, चौकोनी कोणत्याही आकारामध्ये बनवून घेऊ शकता. पहा, इथे मस्त असा आपला हा पराठा लाटून तयार झालेला आहे. याच पद्धतीने आपण सर्व पराठे लाटून घेऊयात. पहा, अगदी मस्त असा हा साबुदाण्याचा पराठा इथे लाटलेला आहे. याच पद्धतीने आपण सर्व पराठे लाटून घेऊया. याला खाली अजिबात काहीच लावायची गरज नाही. अजिबात जरासुद्धा हे पीठ पोळपाटाला चिकटत नाही. हवं तर तुम्ही साबुदाण्याची पावडरसुद्धा खाली लावू शकतात लाटण्यासाठी. पहा, इथे आपण सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत. चला आता याला भाजून घेऊया. गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा. तवा गरम झाला की त्याला तेल लावून घ्यायचं. लगेच लाटून घेतलेला पराठा यावरती घालायचा. मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूने व्यवस्थित आता शेकून घ्यायचा. 1-2 मिनिटानंतर आता आपण याला पलटवून घेऊया. तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी छान एकसारखं असा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अगदी कमीत कमी तेलामध्ये हे पराठे तयार होतात आणि खायलासुद्धा खूप भारी लागतात. नेहमीच आपल्याला साबुदाणा वडा वगैरे खायचा कंटाळा येतो. अशा वेळेस तुम्ही त्याच पदार्थांपासून हे मस्त असे पौष्टिक पराठे बनवू शकता. पहा, आपण पहिला पराठा बनवून घेतला. आता असेच राहिलेले सर्व पराठे भाजून घेऊया. तेलाऐवजी तूप लावलं तरीसुद्धा चालेल. छान व्यवस्थित असं प्रेस करून आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. प्रेस केल्यानंतर पहा, पराठा छान असा फुगतो सुद्धा. दोन्ही बाजूने व्यवस्थित असं याला भाजून घ्यायचं आहे. मस्त असे इथे आपण सर्व पराठे भाजून घेऊया. पहा, पराठे भाजताना सुद्धा छान असे फुगतात. इथे आपण सर्व पराठे भाजून घेतलेले आहेत. पहा, मस्त असा आपला साबुदाणा बटाट्याचे पराठे इथे तयार झालेले आहेत. छान पौष्टिक आणि कमीत कमी तेलामध्ये तयार होणारे अगदी मऊ लुसलुशीत असे आपले साबुदाण्याचे पराठे इथे तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा या पद्धतीने असे मऊ लुसलुशीत साबुदाण्याचे पराठे एकदा नक्कीच बनवून पहा. मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. आणि तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलवर प्रथमच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. हे पराठे तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा उपवासाची कोणतीही चटणी बनवून त्याच्यासोबत सर्व करू शकता. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. चला मग भेटूया आपण अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला मग, बाय बाय.